नमस्कार मंडळी, कशा आहात? काल मी व्हिडिओ टाकलेला, हा बघा खलबत्त्याचा खलबत्ता माझा धुवून चांगला साफ करून झालेला आहे. हा बघा, बघू आता मला जमतंय की नाही काय करायला ह्याच्यामध्ये. तर अजून एक गोष्टीसाठी मी व्हिडिओ केला. घरी साबण बनवते मी विंटरमध्ये, सोप बेस मागून. हा बघा सोप बेस, हा सोप बेस आहे. ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार साबण बनवू शकतो. हा ऑनलाईन सहज भेटतो. मी ह्याच्यामध्ये कोरफडीचा गर आणि कडुलिंबाचा पाला आणि इसेन्शियल ऑइल्स असतात ते टाकते. दुसरी गोष्ट, थंडीमध्ये स्किन कोरडी पडते. मला तर स्किनची खूपच प्रॉब्लेम आहे, म्हणून मी सहसा आपल्यासाठी तरी स्वतःसाठी सोप बेस घरीच बनवते. स्वस्त पण पडतात आणि मोस्टकरून आपल्या डोळ्यासमोर बनलेले असतात, म्हणून ही गोष्ट सगळ्यात उत्तम. स्वतःसाठी स्वतःच करा. आणि दुसरी गोष्ट, आता हा माझा सोप बेस झाल्याच्या नंतर आहे ना, मी नक्की तुम्हाला सांगेन कसं झालं आहे. हा बघा, हे आता सोप बेस मेल्ट होतोय. हा मेल्ट झाल्याच्या नंतर मग मी ह्याच्यामध्ये हा कडुलिंबाचा आणि ॲलोवेराचा गर टाकेन. आणि गर झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपला सोप बेसमध्ये साबण आपला रेडी.